चंद्रपूर जिल्ह्यातील समित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला। विधानसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळात स्थान नाकारल्यानंतर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात प्रथमच एका मंचावर आले होते। जुन्नरमध्ये अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलंय। न्यायालय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते। बाहेर आलेले खेळ आणि अंतर्गत स्वच्छतेवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरवर राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका असं म्हणत 2 तासांसाठी आमच्या हातात ईडी सीबीआय द्या म्हणजे अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात सामील होतील असं वक्तव्य राऊतांनी केलं। 43 वर्षात कुठल्याही पक्षानं क्षमतेप्रमाणे कामाची संधी दिली नाही असं म्हणत आमदार भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली आहे। तसं 43 वर्षाच्या राजकीय जीवनात कधीही पदासाठी स्टंटबाजी न करता जे मिळालं त्यामध्ये समाधान मानलं असंही जाधव म्हणाले। कोल्हापुरातील कसबा बावडा इथं भाजपचा मेळावा पार पडला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। यवतमाळच्या पुसदमध्ये मंत्री इंद्रनील नाईकांनी पोलिसांना सज्जड दम दिलाय। सेवालाल जयंती शोभायात्रेत एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता। दरम्यान ज्या वाहनानं दुचाकीला धडक दिली त्या चालकाला सोडायचं नाही तसंच हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती। तसंच दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे। नाशिक महापालिकेचं 3053 कोटीचं बजेट सादर झाले। नाशिककरांच्या मालमत्ता करात 2% वाढ झाली। 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करामध्ये वाढीचा निर्णय घेतला। आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। उजनी धरणातून उद्या भीमा नदीत पाणी सोडलं जाणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढाच्या नागरिकांना पाण्याचा फायदा होणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापन विभागाने दिली आहे। सोलापुरातून कुंभमेळ्याला जाण्यासाठी सोलापूरकरांना दौंडवरून रेल्वे गाडी पकडावी लागणार आहे। प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेकडून म्हैसूर तुंडला कुंभमेळा विशेष एक्सप्रेस धावणार आहे, त्यामुळे सोलापुरातून प्रयागराजमध्ये जाणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे। पुढे नाशिक महामार्गावरून प्रवास करणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललंय। खेड ते सिन्नर या भागात एका लेनचं काम सुरू असल्यानं सातत्यानं इथं वाहतुकीचा खोळंबा होतोय। यावेळी वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीच दक्षता न घेतल्याचं दिसून येत आहे। नाशिकच्या लासल गावासह 16 गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले। त्यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले। वाशिमच्या पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय लोकार्पणानंतरही बंदच आहे। 5 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण झालं होतं। लोकार्पणाला 5 महिने उलटूनही संग्रहालय अद्याप सुरू न झाल्यानं भाविकांचा हिरमोड होतोय। पुण्यातील केंदूर पाबळ परिसरातील 12 गावांचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवण्याचं आश्वासन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिलं। पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीत भीषण आग लागली होती। भामा आसखेडमध्ये लाकडी बॉक्सच्या गोदामाला आग लागली होती। आगीत लाकडी बॉक्स जळून खाक झालाय। जालन्यातील हनुमंतखेडा इथं शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागून अंदाजे 40 एकर ऊस जळून खाक झालाय। या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये एका दारुगोळ्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झालाय। या स्फोटात 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। एशियन फायरवर्क या कंपनीच्या बॉल युनिटमध्ये हा स्फोट झाला। कंपनीत फटाक्यांची वात तयार करण्याचं काम करण्यात येतोय। स्फोटाच्या वेळेला कंपनीत 31 कामगार काम करत होते, तर बॉल युनिटमध्ये 4 कामगार कार्यरत होते। त्यापैकी 2घांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। लातूरमध्ये कारचा भीषण अपघात झालाय। लातूर मुरुड बायपास महामार्गावरील एका हॉटेलमध्ये कार घुसल्यानं हा अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी झाले। जखमींना मुरुडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमी चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये आले होते, त्यावेळी दुर्घटना घडलेली आहे। जळगावमधील राजमल लकीचंद ज्वेलर्सची 1,69,00,000ची मालमत्ता ईडीने जप्त केली। शरद पवारांचे निकटवर्ती असलेले माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना हा मोठा धक्का मानला जातो। स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी ईडीने ही कारवाई केली।
अकोल्यात बियर बारवर काही तरुणांनी दगडफेक केली। दगडफेकीत एक ग्राहक गंभीर जखमी झालाय। दारूच्या बिलावरून तरुण आणि बार मालकामध्ये वाद झाला होता। वादात तरुणांनी दगडफेक केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वडिलांना तुरुंगात जावं लागले। मध्य प्रदेशच्या शिवपुरीमधील हा प्रकार आहे। मुलानं वडिलांच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता। यामध्ये अश्लील भाषेसह धमकी देण्यात आली होती। लेखी तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे। आक्षेपार्ह टिप्पणीबाबतची माहिती अजय मुंडे यांनी सायबर पोलिसांना दिल्यानंतर सायबर पोलिसांनी अज्ञात YouTube धारकावर गुन्हा दाखल केला। सुरेश धस यांची राजकीय सेटलमेंट झाली असा दावा अंजली दमानी यांनी केलाय। धसांनी मुंडेंच्या भेटीचं लपवून का ठेवलं असा सवाल करत त्यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। बीड जिल्ह्यात 1 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी केलाय। मराठा ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। सोलापुरात शौचालय हटाव मोहिमेसाठी महिलांनी महाआरती केली। सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक शौचालय, त्यामुळे हे शौचालय कायमस्वरूपी हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी मंदिरात महाआरती केली। नांदेडमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। त्यांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून जोरे मारून आंदोलन करण्यात आले। यावेळी कोकाटेंनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली। निफाडच्या ओझरमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती प्रतिमा सदृश्य शिमला मिरची पाहायला मिळाली। पोलीस कर्मचारी गीता शिंदे यांनी बाजारातून भाजीपाला खरेदी करून आणल्यानंतर त्यांना एका शिमला मिरचीचा आकार हा गणपतीच्या सोंडेप्रमाणे जाणवला। त्यानंतर परिसरात या शिमला मिरचीची चांगलीच चर्चा सुरू झाली।